भारतातला सर्वात उंच जो केबल ब्रिज आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे। नुकतंच त्याचं आता उद्घाटन पण होणार आहे। त्या केबल ब्रिज बद्दलच माहिती पाहूया। तर बघा, भारतातला जो सर्वात उंच केबल ब्रिज महाराष्ट्रात तयार होतोय तो मुंबई पुणे एक्सप्रेसवे, ज्याला की यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग असं सुद्धा म्हणतात, त्या ठिकाणी तयार होणार आहे। त्या ठिकाणी जो प्रकल्प आहे मिसिंग लिंक प्रकल्प, त्याचा एक भाग म्हणून हा ब्रिज जो आहे तो तयार केला जात आहे। आणि हा जो केबल ब्रिज आहे तो टायगर व्हॅलीच्या परिसरामध्ये गडद नावाची नदी आहे त्या गडद नावाच्या दरीवर मध्ये उभारला जात आहे। आणि हा केबल ब्रिज खोपोली ते खालापूर यांच्या दरम्यान लोणावळ्याच्या जवळ हा असणार आहे। आता हा जो केबल ब्रिज आहे याची एकूण उंची 182 मीटर एवढी उंच असणार आहे, म्हणजे 60 मजली इमारतीपेक्षा सुद्धा जास्त उंच हा केबल ब्रिज असणार आहे। आणि जगातला सर्वात उंच रेल्वे ब्रिज जो भारतामध्ये आहे चिनाब रेल्वे ब्रिज, त्याची उंची एकूण 359 मीटर आहे, लक्षात ठेवा। आणि हा जो केबल ब्रिज आहे लोणावळ्याचा, याची एकूण लांबी 650 मीटर एवढी असणार आहे। आणि हा उंच केबल ब्रिज आहे। आणि भारतातला सर्वात लांब केबल ब्रिज जो आहे तो सुदर्शन सेतू आहे। त्याचं उद्घाटन 2024 ला मोदींनी केलं। त्याची लांबी 2.32 किलोमीटर आहे आणि ओखा ते द्वारका बेट यांच्या दरम्यान गुजरातमध्ये तो आहे। त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी हा उंच केबल ब्रिज तयार होत आहे त्या ठिकाणीच इतिहासामध्ये उंबरखेडची लढाई छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यामध्ये झालेली होती। शिवाजी महाराज त्याच्यामध्ये जिंकलेले होते, हे पण लक्षात ठेवा। आता मिसिंग लिंक प्रकल्प खूप महत्वाचा आहे। याचं जे उद्घाटन आहे ते 1 मे 2026 ला होणार आहे, म्हणजे या ब्रिजचं उद्घाटन सुद्धा 1 मे 2026 लाच होणार आहे। हा पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर खोपोली ते कुसगाव यांच्या दरम्यान 13.3 किलोमीटरचा मिसिंग लिंक प्रकल्प आहे। 6,700 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बनवला जात आहे। आणि जे मुंबई पुण्याच्या महामार्गावर धोकादायक वळण आहेत आणि जास्त उंच घाट आहे तो घाट आता नसणार आहे या प्रकल्पामुळे, आणि 6 किलोमीटर अंतर कमी होणार आहे। तसेच प्रवासाचा वेळ जो आहे तो 30 मिनिटांनी कमी होणार आहे। आणि याच मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये जगातला सर्वात रुंद बोगदा सुद्धा तयार होतोय। त्या बोगद्याची रुंदी जी आहे 21.42 मीटर एवढी असणार आहे। उद्घाटन 1 मे 2026 ला होणार आहे। अशाच प्रकारच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या अपडेट पीडीएफ स्वरूपामध्ये आपण दररोज आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर देत असतो। त्यामुळे ज्यांना दररोज पीडीएफ पाहिजे चालू घडामोडीच्या, त्यांनी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा, तो त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल। धन्यवाद।